लातूरच्या एका गावातल्या शेतजमिनींवर वक्फ बोर्डानं दावा सांगितल्याचे ट्विट राज ठाकरे यांनी केलं। त्यानंतर नवा वाद सुरू झालाय। नेमकं खरं काय आहे? समोर आलेल्या बातम्यांवरून वक्फ बोर्डानं नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। वक्फ बोर्डाचा वाद पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे। यावेळी राज ठाकरेंनी लातूरच्या एका प्रकरणाचा दाखला देत केंद्र सरकारला वक्फ सुधारणा विधेयक याच अधिवेशनामध्ये मंजुरीचं आवाहन केलंय। राज ठाकरे यांच्या ट्विटनुसार लातूरच्या अहमदपूरमधील तळेगावात 75% शेतजमिनीवर वक्फ बोर्डानं दावा सांगितलाय। त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचं जीवन धोक्यात येण्याचा दावा करत राज ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। राज ठाकरे यांनी असं म्हटलंय की वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवते। काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यामध्ये सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्र सरकारने सादर केलं होतं। त्यावर मुस्लिम धार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेमध्ये गोंधळ घातला। त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं। या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीमधील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती। हे वेगळं सांगायला नको। सुधारणांमध्ये विरोधासारखं काहीही नाही। केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं। दरम्यान वक्फ बोर्डानं राज ठाकरेंचा हा दावा खोडलाय। वक्फ बोर्डानं अशा जमिनींवर कोणताही अधिकार सांगितलेला नसून एका व्यक्तीनं वक्फ ट्रिब्युनलकडे तक्रार केली। त्यावरून शेतकऱ्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी नोटीस देण्यात आल्याचं समोर आलं। मात्र स्वतः वक्फ बोर्डानं दावा सांगितल्याच्या वृत्ताचं खंडन केलंय। मी समीर काझी, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ या नात्याने संबंधित अधिकाऱ्यांकडून सदर माहितीची दखल घेऊन माहिती मागवली, तर सत्य बाहेर आले की सदरची नोटिसा वक्फ बोर्डामार्फत पाठवलेला नाही अथवा कुठल्याही जमिनीवर दावा दिलेला नाही। यामध्ये कोणी बाबू नावाच्या व्यक्तीने सदर जमिनीबाबत ट्रिब्युनल कोर्टामध्ये दावा दिलेला आहे आणि त्या कोर्टाने त्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत। म्हणून याद्वारे मी प्रसिद्धी देतो की वक्फ बोर्डाने कोणत्याही शेतकऱ्याच्या जमिनीवर लातूर जिल्ह्यामध्ये नोटीस अथवा दावा दिलेला आहे। गरीब शेतकऱ्यांची जागा हडप करण्याचा हा एका धर्मीयांचा डाव आहे आणि म्हणूनच आमची मागणी आहे की वक्फच्या बद्दलचा नवीन कायदा हा आलाच पाहिजे। कारण वक्फची आताची असलेली कारवाई कार्यपद्धती ही अन्यायकारक आहे। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, शेतकऱ्यांचं हित संरक्षित केलं पाहिजे आणि ते करतील असा माझा भरोसा आहे। आणि नवीन वक्फचा कायदा लवकरात लवकर जनसमर्थन त्याला मिळालं पाहिजे अशी अपेक्षा आहे। काँग्रेस पक्षाचं एक डेलिगेशन शेतकऱ्यांना भेटलंय, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे तेही आम्ही ऐकून घेतलेलं आहे। आता हे सगळं सरकार दरबारी चौकशीसाठी आहे। इसमें किसी ने शिकायत की है, अब उस शिकायत के तहत वक्फ बोर्ड ने भेजा है नोटिस या किसी कोर्ट ने नोटिस भेजा है, इसके तय तक जाना पड़ेगा और मेरे ख्याल से सरकार के अफसर इसमें ध्यान दे रहे हैं और जल्दी इसमें सच्चाई सामने आ जाएगी। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, अहमदपूर, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।